या सगळ्या पाण्याच्या प्रश्नाची उकल हे सगळेजण करतायत. 6 आठवड्यांच्या कालावधीमध्ये अक्षरशः घरदार विसरून सगळेजण इथे आलेले आहेत. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं त्यातला मुद्दा आहे. नेमकं काय करताय तुम्ही आणि कशाप्रकारे तुम्ही पाण्याच्या ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघताय? आत्तापर्यंत तुमचा आधीचा दृष्टिकोन आणि त्याच्यानंतरचा दृष्टिकोन ह्याच्यातला काय फरक आहे? मी श्री शुक्ल, मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे आलेलो आहे आणि महाराष्ट्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना लागणारं पाणी आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती लागते इथे ती देतो आहे. आणि पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर इथे एवढ्या मोठ्या स्तरावर काम होतं आहे यांनी मी फारच इम्प्रेस झालेलो आहे. आणि पाण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जो पिछाडीवर दिसतो तो असे सेशन्स झाल्यावर काही वर्षातच मला वाटतं आघाडीवर जाईल. नक्की आघाडीवरती जाईल असं MIDCचे अधिकारी म्हणत आहेत. पाण्याच्या ह्या सगळ्या प्रश्नामध्ये आपण बघतोय की प्रत्येकजण काही ना काही याच्यामध्ये काम करत आहेत आणि अर्थातच हे काम चालू असताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की पाणी हा विषय नुसता एकांगी नाही आहे. एकाच दिशेने तो सोडवता येऊ शकत नाही त्याच्यातले प्रश्न. तर त्याच्यात अनेक कंगोरे आहेत आणि त्या कंगोऱ्यांमधनं वेगवेगळी जी माणसं आहेत, संस्था असतील, शेतकरी असतील, सरकारमध्ये काम करणारी जी काही अधिकारी मंडळी असतील, ही सगळी एकोप्यानं इकडे एकाच प्रश्नाचा जो ध्यास घेतला आहे त्यांनी, तो कसा घेतला आहे तेही आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. नेमकं काय तुम्हाला सांगावं असं वाटेल? कशाप्रकारे हे पाण्याचा जो प्रश्न आहे तुम्ही कुठल्या अनुषंगाने सगळं सोडवत आहे? मी राजकुमार इदनानी, मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या डेप्युटी इंजिनियर आहेत. आम्ही पाण्याच्या O&M पॉलिसीबद्दल पण चर्चा करत आहोत. पाण्याचे दर कसे असावेत, लोकांना परवडण्यासारखे असावेत, बिलो पॉवर्टी लाईनमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी काय दर असावेत, प्लस म्हणजे मेंटेनन्स ह्या व्यवस्थित प्रकारे व्हावं याच्यासाठी काय काय मुद्दे विचारात घ्यायला पाहिजेत आणि शासनाकडून काय देता येईल किंवा प्रायव्हेट प्लेयर्सकडून हे O&M करता येईल असे बरेच प्रकारचे आम्ही विचार करून त्याचे डाटा ॲनालिसिस करत आहोत. आणि आपण 6 आठवड्याच्या नंतर नक्कीच पॉलिसी आणि त्याच्याबद्दल सविस्तर देतात. हे मलेशियन सरकारबरोबर जे सगळं चालू आहे, पेमांडू ची जी एक प्रकारची कार्यपद्धती आहे, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनची जी कार्यपद्धती आहे, सरकारी अधिकारी म्हणून तुम्हाला कशी वाटते ही सगळी कार्यपद्धती? हे खूप चांगली पद्धत आहेत आणि मेन आधी आपले फेल्युअर्सचे कारणं काय आहेत ते आम्ही शोधून काढले त्यांच्या प्रोसेसमधून आणि त्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर नक्की काय सोल्युशन देता येईल याच्याबद्दल कॉर्पोरेट सेक्टर, गव्हर्मेंट, कन्सल्टंट, प्रायव्हेट कन्सल्टंट्स सगळ्यांनी विचारविनिमय करून या प्रत्येक प्रॉब्लेमला कुठलं सोल्युशन आहे असं आम्ही होतं शोधून काढू. नक्की. आणखीन एक खूप महत्त्वाचा या सगळ्या कार्यशाळेतला जो सहभाग आहे तो खरं तर मलेशियन सरकारचा आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं काय चाललं आहे तेही आपण समजून घेणार आहोत. लेट अस नो अबाउट व्हॉट इज दिस पेमांडू अँड हाऊ यू ऑल आर कमिंग हिअर अँड असिस्टिंग ऑल these exercises which are happening on the waterfront for Maharashtra. So Pemandu is a unit under Malaysia's Prime Minister's Department. So we have done this kind of lab in Malaysia, about 50 labs already. Okay. So we were approached by Sakal group to facilitate the lab process and share our experiences. Okay. So that's why we're here facilitating the lab team, especially in this is domestic and industry. Okay. Hopefully to deliver water for everyone in Maharashtra. Right. Yeah. So the kind of change which has happened in Malaysia, you must have witnessed it. Do you think Maharashtra would be able to, go towards that kind of a change so fast? Because the kind of expectations are too much. Yeah. I think it takes a lot of focused initiatives from everybody at all levels, so not just at the state, but down to the village level. So if everybody is really detailing out the solution, like for example, if you look at the details that we have done here, it goes down to the blocks level. So if everything is detailed enough, then we can actually achieve what we wanted to achieve. नक्की. म्हणजे अगदीच सूक्ष्म माहिती जी आहे ती माहिती मिळवण्याचा सगळ्यात पहिला खटाटोप आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी खूप चार्ज दिसत आहेत. खूप ठिकाणी वेगवेगळी अगदी प्रत्येक गावाची आपण जर का बघितली तर तुळजापूर, गुहागर, घाटंजी, हिंगणा,
म्हणजे प्रत्येक तालुका, प्रत्येक छोटं छोटं गाव इथपर्यंत हे सगळेजण पोहोचलेले आहेत. तिथली छोटी छोटी माहिती जी आहे ती सगळी त्याच्यातनं घेतलेली आहे आणि प्रत्येक गावाचा जो डेटा आहे, त्या गावाला काय गरज आहे, किती गरज आहे पाण्याची, ते सगळं समजून घेतलं जातं आहे. मला वाटतं तुम्ही ही सगळी जी लॅब करताय, वॉटर लॅब, कशा प्रकारची ही लॅब आहे, कशा प्रकारची वेगळी माहिती त्याच्यातनं तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेली आहे? माझं नाव संजीव काळे. आम्ही कॉर्पोरेट म्हणून दोशियान कंपनीतून आलेलो आहोत. गेले वर्षभर आम्ही सकाळबरोबर या उपक्रमावर आहोत आणि खरोखर सकाळचं कौतुक आहे की त्यांनी गेले 1.5 वर्ष हा उपक्रम लावून घेतलेला आहे. बऱ्याच वेळा प्रसारमाध्यमं काही गोष्टी पुढे घेतात पण त्याचा सस्टेनेब होत नाही आणि गेले 3 आठवडे आम्ही इथे जे काम केलेलं आहे, तर मला असा आत्मविश्वास आहे की 6 आठवड्यानंतर एक परफेक्ट पॉलिसी डॉक्युमेंट बनेल की बदल पाहिजे, पाणी सगळीकडे पोचलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, पण म्हणजे काय, नक्की काय, त्यासाठी एक असं कंडेन्स डॉक्युमेंट बनवणं ज्या सरकारी अधिकारी, प्रायव्हेट आम्ही आणि इतर काही तज्ज्ञ 6 आठवड्यानंतर आम्ही असं एक छान प्रेझेंटेशन देऊ शकू की नेमकं काय बदल करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आज पाणी समस्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जो आपला बेसिक ज्वलंत प्रश्न आहे तो सुटेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सस्टेन कशा होतील ह्याचंही आत्तापर्यंत प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि आता जी व्हिजिट झाली परवा सगळ्या एक्सपर्ट लोकांची, जे काही काम झालेलं आहे आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आहे आणि कुठेही सुपरफिशियल काम होत नाही आहे. सगळा डेटा मागून सगळ्या डेटाचा ॲनालिसिस करून मगच सगळे निर्णय घेतले जात आहेत आणि खरोखरच मला आत्मविश्वास आहे की कॉर्पोरेटमधनं आम्ही जेव्हा इथे वेळ घालवायचं ठरवलं तेव्हा आम्हाला एक मनामध्ये शंका होती की एवढे 6 आठवडे आपण तिथे घालायचे का, पण एकही दिवस बुडवायची इच्छा होत नाही आहे. आणि आजही सुद्धा मी इथे हजर आहे कारण आजही आम्ही 2 पॉईंटवर डिस्कस करणार आहोत जे महत्त्वाचे आहेत की इंडस्ट्रियल इफ्लुएंट रिसायकलिंग काय करता येईल. आणि 6 आठवड्यानंतर मला खात्री आहे की आम्ही जो वेळ घालतो किंवा सकाळी जे आत्ता उपक्रम हाती घेतला आहे त्याचं निश्चित काहीतरी चांगलं ध्येय निर्माण होईल. नक्की एक सखोल अशी कार्यपद्धती आहे आणि या सखोल कार्यपद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर खूप वेगवेगळे जे प्रश्न आहेत, पाण्याशीच संबंधित अनेक प्रश्न आहेत, अनेक वेगवेगळे व्ह्यूज आहेत की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन हे सगळं काम सुरू आहे. आपण बघितलं इथे तर हा जो बोर्ड आहे, मला असं वाटतं की कोणीतरी आम्हाला येऊन ह्या बोर्डचं जर काय एक्सप्लेनेशन दिलं तर बरं होईल की नेमकं काय, तुमच्यातलं कोणीही जर का आलं आणि जस्ट प्लीज एक्सप्लेनेस. ह्या साधारणतः बोर्डमध्ये आपण बघतोय की क्रिटिकल एरियाज, ॲक्सेस टू टॅप वॉटर, म्हणजे जिथे जिथे म्हणजे टॉयलेट्स आहेत, सॅनिटेशन आहे किंवा नाही, आणि टॅप वॉटरची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रभरामधला, केवळ नळ पाणी पुरवठा होण्याची जी काही ठिकाणं आहेत, किती पर्सेंटमध्ये नळपाणी अवेलेबल आहे, हे सगळं इथे दाखवलं गेलेलं आहे. तुम्हीच मला वाटतं सांगू शकाल की काय काय एक्सरसाइज केला आहे तुम्ही हा सगळा? आम्ही आधी रुरल आणि अर्बन सॅनिटेशन याच्याबद्दल सगळे तालुका लेवल्सला आम्ही डाटा, जे सेन्सरचा डाटा उपलब्ध आहे त्याच्यावरून आम्ही ॲनालाइज केले आहेत आणि ज्या तुम्ही ते बघू शकता की आम्ही प्रायोरिटायझेशन हे केलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल की 29 तालुका असे आहेत जिथे सॅनिटेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे अर्बनमध्ये. सिमिलरली रुरलमध्ये पण आम्ही ते त्याचे आयडेंटिफिकेशन 29 तालुका साधारणतः तुम्ही जे म्हटले ते हे अक्कलकोट पासून ते धर्माबाद पर्यंतचे, ज्याच्यामध्ये सॅनिटेशन नाहीये, म्हणजे 50% जास्त लोकांना सॅनिटेशनची प्रोव्हिजन्स. अच्छा, म्हणजे तिथे टॉयलेट्स आणि या पद्धतीचं ते काहीच प्रोव्हिजन नाही आहे, सध्या नाही आहेत. रुरलमध्ये शासनाने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केल्यामुळे इथे तुम्हाला खूप कमी प्रमाणात दिसेल की काही तालुक्यांना टॉयलेट फॅसिलिटी, सॅनिटेशन फॅसिलिटी उपलब्ध नाही आहेत. तर इथे हा चित्र चांगला दिसतो रुरल सेक्टरमध्ये कम्पेअर टू अर्बन सेक्टरमध्ये. तर तेच आम्ही इथे हायलाईट केलेले आहेत की ज्या जिथे जिथे त्या तालुक्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही हायलाईट केले आहेत. अच्छा, म्हणजे हे सगळे जे हिरव्या कागदामध्ये जी लिहिलेली जी गावं आहेत, पाल इथे दिलं आहे, चांदवड दिलेलं आहे, नेवासा आहे, तर ही सगळी जी गावं आहेत ह्यांना आता टॅप वॉटरच्या संदर्भामध्ये तुम्ही हे केलं की 50% पेक्षा जास्त आणि 50% पेक्षा कमी असं आयडेंटिफाय करून नळानी पाणी पुरवठा ह्या लोकांना सगळ्यांना सॅनिटेशनचा आम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्याप्रमाणे हे आम्ही हायलाईट केलं की कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत जास्त. तर आता डिटेलमध्ये जेव्हा आम्ही डाटा मिळेल तेव्हा आम्ही याचा सखोल अभ्यास करून नक्कीच कुठल्या निर्णय येऊ. बरोबर. अनेक जी कामं रखडलेली आहेत ती केवळ राजकीय कारणामुळे रखडलेली नाही आहेत, तर बऱ्याचदा निधी नसतो, त्या आस्थापनेकडे निधी नसतो आणि त्या निधी नसण्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सातत्यानं लोकसंख्या वाढते, लोकसंख्येचा जो दबाव आहे तो सुद्धा या सगळ्या यंत्रणांवरती येऊन पडलेला आहे आणि त्यामुळे प्रश्नांची उकल होत नाही आहे. प्रश्नांची उकल होण्यासाठी शांतपणे बसण्याची गरज आहे आणि अशा प्रकारे ही जी लॅब जी इथे तयार केलेली आहे, जी
कार्यशाळा तयार केलेली आहे. त्या कार्यशाळेमधनं आपल्याला हे दिसतंय की कुठेही आरोप प्रत्यारोप एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे आरोप प्रत्यारोप न होता समजून समग्र पद्धतीनं एक हा जो प्रश्न आहे तो समजून घेतला जातो आहे. जी समग्र पद्धत इथे वापरली गेलेली आहे ती या अगोदर ज्यावेळेला मलेशियन सरकारने त्यांच्याकडे जे काही बदल घडवून आणले होते, पेमांडू स्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणले होते, त्यातले त्या कार्यपद्धतींचा सुद्धा इथे अवलंब केला गेलेला आहे. त्यांचे प्रतिनिधीसुद्धा इथे काही आहेत आणि त्याबरोबरीनं मला असं वाटतं की मला काही तुमच्याकडे सर जर इंटरेस्टिंग इथले काही तुमच्याकडे एक्सरसाइज केलेले असतील किंवा काही ॲनिमेशन्स असतील तर ती पण तुम्ही कदाचित दाखवू शकाल मला. जे पाण्याचा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रभरामध्ये किती सखोल आहे, किती मोठ्या पद्धतीनं पाण्याच्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि किती प्राथमिकतेचा हा मुद्दा आहे, या दृष्टीने आपण हा सगळ्यांशी बोलतो आहे. इथे आपण जर बघितलं तर इकडे मला असं वाटतं की सिंगल विंडोमध्ये फॅसिलिटेशन कसं करायचं याबद्दल मला वाटतं हे सगळेजण काम करत आहेत. नेमकं तुम्ही काय करताय या सगळ्या लॅबमध्ये? आम्ही सध्या या सगळ्या महाराष्ट्राचा जो डाटा आहे तो कलेक्ट करून त्याचा एक रिगरस अभ्यास करतोय आणि त्या अभ्यासातून जे काही फाइंडिंग्ज आहेत त्या फाइंडिंगवर सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. त्यात कुठे कुठे अडचणी येतात, एखादी स्कीम असली तर काय अडचणी येतात, कोणाकोणाला काय प्रॉब्लेम्स आहेत, लँडचा प्रॉब्लेम, रेल्वेचा प्रॉब्लेम, रोडचा प्रॉब्लेम, फॉरेस्टचा प्रॉब्लेम, हा एकाच पातळीवरून सॉल्व्ह कसा होईल त्याबाबत काही आउटकम निघतं का त्याच्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करतो. म्हणजे ह्या ज्या अडचणी तुम्ही म्हणतात की ज्या प्रशासकीय अडचणी येतच असतात, कुठलीही योजना ज्यावेळेला तुम्हाला राबवायची असेल किंवा त्याच्यामधल्या ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन तुम्ही त्याच्यावरती काही उपाय काढताय. त्याचा जो लागणारा वेळ आहे तो कसा कमी करता येईल याबाबत सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. नक्की. जे आपण काही अजून बघणार आहोत ह्याच्यातले काय वेगवेगळी कामं ह्याच्यामध्ये केली जात आहेत, काय प्रकारचं तुम्हाला आत्तापर्यंत नाविन्य ह्याच्यामध्ये दिसून आलं आहे, काय प्रकारे तुम्हाला असं वाटतं आहे की महाराष्ट्रासाठी हे खूप वेगळं काम चालू आहे, कारण 100 माणसं इथे वेगवेगळ्या प्रकारची एकत्र येऊन पाणी या विषयावरती काम करत आहेत. वॉटर लॅब हा एक भारतासाठी नवीन कन्सेप्ट आहे. जसं मलेशियन गव्हर्नमेंटच्या पेमांडू या युनिटनी बाहेरच्या अनेक देशांमध्ये लॅब सेशन्स घेतलेले आहेत आणि भारतामधलं हे पहिलंच जे की आपण महाराष्ट्रामध्ये अरेंज करतो आहे. या तर प्रथम मी सकाळ मीडियाने जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो आहे. हा जो कन्सेप्ट आहे लॅब, हे वर्कशॉप नाही आहे किंवा ट्रेनिंग नाही आहे. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. इथं आपण कुठलेही जनरलाइज स्टेटमेंट करत नाही. इथं अगोदर आपण सगळे तथ्य जमा केलेत. आम्ही या ठिकाणी परिपूर्ण डेटा आम्ही एक्स्ट्रॅक्ट केला आहे. त्याचं डीप ॲनालिसिस करतो आहे आणि त्याच्या आधारावरती आपण काहीतरी फाइंडिंग्स काढतो आहे. आणि असे जे काही सोल्युशन्स महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना प्युअर वॉटर मिळावं यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील त्याच्यामध्ये मेन ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये सुधार करणे. ऑपरेशन अँड मेंटेनन्समुळे आपली एफिशियन्सी का कमी झाली याचा पूर्ण आम्ही उहापोह केला आहे आणि त्याच्यामधून ज्या गोष्टी बाहेर आल्यात तर त्या कमी करण्यासाठी काय काय करायचं आम्ही म्हणजे 50,000 फीटवरून अगोदर विचार केला, नंतर 10,000 फीट सोल्युशन्सवर आलो, नंतर आम्ही आता शेवटी 3 फीट सोल्युशन्सवर येणार आहे. म्हणजे यासाठी किती बजेट लागणार आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जर सगळ्यांना पाणी द्यायचं असेल तर किती बजेट प्रोव्हिजन केली पाहिजे, ह्यावर या लॅबचा शेवट होणार आहे. म्हणजे एकंदरीत हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे आणि पाण्याच्या क्षेत्रात नाही तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जिथं जिथं प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी असे लॅब सेशन्स ठेवणं हे गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे. नक्की. एक वेगळी कार्यपद्धती आणि ह्या वेगळ्या कार्यपद्धतीची ओळख सगळ्यांना व्हावी हा यामागचा उद्देश आहे. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाणी या अत्यंत गहन, महत्त्वाच्या आणि अत्यंत गरजेच्या या प्रश्नाच्या बाबतीमध्ये नेमकं काय चालू आहे ते आपण समजून घेतो आहे आणि एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा या पाण्याच्या प्रश्नावरती आणखीन काय महत्त्वाचे फाइंडिंग्स मिळालेले आहेत तिकडे